अवघे गरजे पंढरपूर होई नामाचा गजर। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या अखंड गजरात आज संपूर्ण पंढरपूर भक्तिमय झाले। लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यात विठुरायाच्या दर्शनाची आस, ओठांवर अभंग आणि मनात एकच भाव, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायचं। अशा या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करून संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना केली। पाहूया या एकादशी विशेष व्हिडिओमध्ये। पहाटेपासूनच पंढरपुरात भक्तांचा महासागर उसळला होता। चंद्रभागेच्या तीरावर टाळ मृदुंगाचा नाद, फुगड्या, अभंग आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषांनी संपूर्ण विठ्ठल नगरी ही दुमदुमून गेली। विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल 20 ते 25 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, होता तो फक्त विठ्ठल भेटीचा आनंद। यासोबतच सलग 6व्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली। यंदा या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरवगाव येथील माने दाम्पत्यांना मिळाला। त्यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत या पूजेत सहभाग घेतला। महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी रुक्मिणी मातेसमोरही नतमस्तक झाले। दुग्धाभिषेक करून त्यांनी पूजा केली आणि त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला। याच दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहुयात ते नेमकं काय म्हणाले। अत्यंत भाग्यवान आहे। मला 6 वेळा आषाढीत आणि 2 वेळा कार्तिकीत पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली। आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो। आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। सोबतच महापूजेनंतर पंढरपुरात आणखीन एका महत्त्वाच्या कामाची सुरुवात झाली। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या नव्या भक्ती निवासाचं भूमिपूजनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पाडलं। या नव्या भक्ती निवासामुळे आता भविष्यात लाखो भाविकांना अधिक चांगल्या अशा सुविधा मिळणार आहेत। मात्र यंदाची आषाढी आणखीन एका कारणामुळे ऐतिहासिक ठरणार आहे। ते म्हणजे एकादशीनंतर पंढरपुराच्या मंदिर परिसरातील बहुचर्चित कॉरिडॉर प्रकल्पाचं काम वेगाने आता सुरू होणार आहे। आपला प्रयत्न असा आहे की या वर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील। पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील। पण महत्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल। आपण शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक इमारती हटवाव्या लागणार आहेत। त्यामुळे अनेक स्थानिक नागरिक आणि वारकरी आता जुन्या पंढरपुराचं हे रूप शेवटचं पाहता असल्याची भावना व्यक्त करतायत। तर दुसरीकडे भविष्यातील लाखो भाविकांची सोय लक्षात घेऊन हा विकास आवश्यक असल्याचंही मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय। एकीकडे भक्तीचा महासागर तर दुसरीकडे विकासाची नवी वाट आणि या सगळ्याचा साक्षीदार ठरलं आजचं हे पवित्र पंढरपूर। विठुरायाच्या चरणी लाखो भक्तांनी एकच प्रार्थना केली, सगळ्यांचं भलं होऊ दे, महाराष्ट्र सुखी राहू दे। प्राईम टाइम महाराष्ट्राच्या टीमकडून आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा। जय हरी विठ्ठल।